Cancer Healer Center, a new beginning. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये दाखल. फडणवीसांकडून पुणे विमानतळावर अमित शहांचं स्वागत. अमित शहांचा उद्या रायगड दौरा. साताऱ्यामध्ये उद्या शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित राहणार. उद्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक. बैठकीनिमित्त काका पुतणे एकत्र येणार. शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचं कृषी मंत्री कोकाटेंच्या घराबाहेर मशाल आंदोलन. कर्जमाफी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा बच्चू कडूंचा इशारा. मी भिकारी शेतकरी नव्हे तर दिलदार शेतकरी. बच्चू कडूंशी फोनवर बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण केलं. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर ओबीसी नेते आक्रमक. महात्मा फुलेंनीच 1 जानेवारी 1848ला मुलींसाठी पहिली सार्वजनिक शाळा सुरू केली. राजघराण्यातील मुलांसाठी पूर्वी राजे राजवाड्यामध्ये शिक्षणाची सोय करायचे. उदयनराजेंच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवावे. नारायण राणेंचं वक्तव्य. पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यासह वर्ग 2च्या जागा वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी. मुंबईच्या समुद्रात मांडवा जेट्टी शेजारी मोठी बोट दुर्घटना टळली. बोटीला होल पडल्यानं अजंटा कंपनीच्या बोटीवरील 130 प्रवाशांना दुसऱ्या बोटीमध्ये सुरक्षित हलवण्यात आलं. मुंबईतील टँकर चालकांच्या संपावर तोडगा काढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुंबई पालिका आयुक्तांना निर्देश. प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका. छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामध्ये कोरटकरला जामीन. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार मंगळवारी जमा होणार. तसंच यापुढे महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार बँक खात्यामध्ये जमा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल. आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार. कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे लक्ष. वडीलच मुलीवर बलात्कार करत असतील तर मुलींनी अशा बापाचा खून करायला हवा. अभिनेत्री अलका कुबल यांचं वक्तव्य. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. माहीम वांद्रे दरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्री मेगा ब्लॉक. 334 लोकल सेवा रद्द. चर्चगेट विरार शेवटची लोकल शनिवारी रात्री 10:53 सुटणार. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ. 10 ग्रॅम सोन्यासाठी 95,000 रुपये मोजावे लागणार. चांदीच्या दरामध्ये 2 दिवसामध्ये 3,500 रुपयांची वाढ. तमिळनाडूमध्ये भाजप आणि एआयएडीएमकेची युती. अमित शहांची एआयएडीएमकेच्या नेत्यांसोबत चेन्नईमध्ये पत्रकार परिषद. आगामी विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष युतीमध्ये लढवणार. Cancer Healer Center, a new beginning.